भारत स्वच्छ भारत अभियान राबवतोय, पण तुम्ही इथं बघू शकता हा आहे नागोठणा परिसरामधला एरिया आणि तुम्ही बघू शकता की सगळं इथं काय डम्पिंग यार्ड करून टाकलेलं आहे रस्त्यावरच। इथे एवढा घाण वास येत असतो ना। नागोठण्यामधील एरिया हा आपल्या मुंबई गोवा हायवेला रोड जातो, एक साईडला तिकडे अलिबागकडे रोड जातो, एक साईडला मुंबईकडे जातो। अशा या कॉर्नरला सगळी घाण ही तिथे पडलेली आहे। तर कोण बघत असेल इथले मोठी माणसं किंवा कोण नेते वगैरे, तर कृपया करून तुम्ही एक अशी काही ना काहीतरी एक गोष्ट काढा जेणेकरून आहे ना जी काही घाण तयार होते प्रत्येक गावांमध्ये, त्या गावांमधील जे कचरा वगैरे आहे त्याचं काहीतरी रिसायकलिंग करता आलं पाहिजे। कारण की एवढं घाण एरिया आहे, इथं सगळं प्लॅस्टिक असतं, ते प्लॅस्टिक रात्रीच्या टायमाला जाळून टाकतात, इथे एवढा घाण वास येतो, इथे सगळं प्रदूषण तयार होत असतं। इकडे तुम्ही बघू शकता ही सगळी घाण आहे, एवढं सगळं दिसत असणार आहे। हे बघा, हे एवढी घाणेरडे एरिया आहे ना, फक्त नागोठण्याचंच नाही बोलत मी, प्रत्येक एरियामध्ये कुठं गावाच्या बाहेर गावाजवळ सगळीकडून घाणच टाकून ठेवलेली असते। तर कुठं ना कुठं सरकारने तिकडे लक्ष दिलं पाहिजे की हा जो कचरा आहे तो कचरा कसा आपल्याला घालवता येईल किंवा कसा रिसायकल करता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावर काही प्रक्रिया करून किंवा काही प्लांट वगैरे टाकून ह्या गोष्टी जर आपल्याला नीट करता आल्या तर केल्या पाहिजेत। आता मी आहे नागोठण्यामध्ये, हा हे आहे नागोठणा गाव, हे सगळं मार्केट आहे नागोठणा गावातलं। तर तुम्ही बघू शकता, सगळं एन्जॉय करा यार मित्रांनो। खूप जास्त लोकांपर्यंत आपल्याला व्हिडिओ ह्या पाठवायचे आहेत कारण की खूप वाईट परिस्थितीचे रोड हे आहेत, कंडिशन्स खूप वाईट आहेत। तर स्टे कनेक्टेड राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला।